व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. आपण या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट धड्याविषयी बोलतो आहे. आपल्याला यामध्ये जे एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट किंवा आपण त्याला म्हणू, हा जो बायोस्फिअर आपल्याकडं अवेलेबल आहे, याच्यामध्ये जे ह्युमन ॲक्टिव्हिटीज होतात, या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं या नेचरचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपल्याला माहिती आहे, ऱ्हास म्हणजे त्याचं डिटोरिएशन होतं आहे. म्हणजे आपण डिफॉरेस्टेशन वगैरे जे पाहिलं होतं नॅचरल मॅनमेडमध्ये फॅक्टर्समध्ये, तर ते सगळेच्या सगळे जे आहेत ती कारणं यांच्यामुळं एन्व्हायरमेंटचं जे लॉस होतो आहे. नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे खूप गरजेचं आहे फॉर द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या पर्पजसाठी. आता आपण बघूया की ही गरज काय आहे आपल्याला एन्व्हायरमेंट क्लीन ठेवण्याची किंवा एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्याची काय गरज पडणार आहे, कशासाठी गरज पडते. तर पहिलं हेडिंग टाका, नीड ऑफ, काय म्हणू आपण हेडिंग टाकू, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ओके, तर काय गरज आहे या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची. ओके, तर आपण काय करू त्यामध्ये पहिलं बघूया. तर आपल्याकडं निसर्ग आहे, राईट. निसर्ग म्हणजे काय, आपल्याकडे नेचर आहे. नेचरमध्ये देर आर सो मेनी थिंग्स वी आर यूज्ड बाय गिवन बाय नेचर, राईट. आपल्याला नेचरमध्ये अशा एवढ्या सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत जे नॅचरली आहेत आपल्याकडं, आणि आपण त्यांचा खूप वापर करतो आहे. खूप म्हणजे एक्सप्लॉयटेशन करतो आहे, ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणू आपण त्याला, शब्द वापरू. ॲक्च्युली काय आहे आपलं, जो सपोज करा आपण एक उदाहरण घेऊ. वी हॅव पेट्रोल. ओके, नॅचरल रिसोर्स आहे, नॅचरल रिसोर्स आहे, बरोबर. हा काय आहे, नॅचरल रिसोर्स. पेट्रोलची जी खाण असेल, पेट्रोल जिथं सापडतो, साठा आहे, तर तिथं त्याचं आपण काय करतो आहे. आता बघा, आपल्याकडं प्रत्येक घरामध्ये इव्हन ॲटलिस्ट वन तरी बाईक सगळ्यांच्या घरी असेल. ओके, तर हे काय आहे मग, पॉप्युलेशन इंडियाचं ॲप्रॉक्सिमेटली आपण सांगतो 120 कोटीच्या अबोच आहे, राईट. मग याच्यावर पॉप्युलेशन असताना त्यामध्ये 20 कोटी सोडून द्या, 100 करोड्स लोक जे आहेत त्यांच्या घरी बाईक्स आहेत, व्हेकल्स आहेत सगळ्या टाईपच्या. आता कुठल्या कुठल्या असतील ते जाऊ द्या. तर त्या सगळ्यांचं पेट्रोल यूज रोजचं डेलीचं बघा किती होत असेल. म्हणजे आपण काय करतो आहे, नॅचरल रिसोर्सेसना जास्त डिप्लेट करतो आहे, त्यांना आपण त्यांचं जास्तीत जास्त यूज करतो आहे. तर जर समजा आपण याचं कन्झर्वेशन करायचा प्रयत्न केला, कन्झर्वेशन कसं करणार, स्टोरेज जो आहे त्याचा लिमिटेड वापर. आपल्याकडं आता काही नॅचरल फ्युल्स पण अवेलेबल आहेत, मिथेनसारखे. तर बऱ्याचशा आता तुम्ही बघितलं तर काही मेट्रो सिटीजमध्ये मेट्रो बसेस आहेत ज्याच्यामध्ये इथेनॉल वापरला जातो, किंवा ते काहीतरी नवीनच गाड्या निघाले ज्याच्यामध्ये फ्यूल नाही, त्याच्यामध्ये काय आहे, नॅचरल बनवलेला, म्हणजे एक फ्यूल बनवला, गॅसच्या माध्यमातून ते गाड्या चालल्या जातात. म्हणजे असे काही सोर्सेस आहेत. भलेही ते कॉस्टली असतील, पण त्याच्यामुळं नॅचरल रिसोर्सेसवरती जास्त परिणाम पडत नाही. एकतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पण होतं, त्याच्यामुळं पोल्युशन पण होत नाही, टॉक्झिक गॅसेस पण निघत नाही. याला जर तुम्ही कंबशन केलं तर तुम्हाला टॉक्झिक गॅसेस रिलीज करताना दिसतात. ओके, तर पहिली गरज कशासाठी आहे, टू अवॉइड डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी इथं नॅचरल रिसोर्सेसमध्ये एक एक्झाम्पल दिला पेट्रोलचं, म्हणून
असं समजायचं नाही की पेट्रोलच एक नॅचरल रिसोर्स आहे. आपल्याकडं नॅचरली जे जे इवन आपला हा जो ॲटमॉस्फिअर आहे यातली गॅसेस जे युजफुल आहेत, लाईक आपण ऑक्सिजनचा पण ओव्हर एक्सप्लॉयटेशन करणं, म्हणजे पॉप्युलेशन ऑक्सिजन घेतोय पण आपण प्लांटेशन करत नाही. ओके, ऑक्सिजन घेतोय पण प्लांटेशन करत नाही. म्हणजे काय होतंय की डिफॉरेस्टेशन चालू आहे, झाडं तोडली आणि ऑक्सिजनचा अनलिमिटेड वापर चालू आहे. तर मग ते काय आहे, नॅचरल रिसोर्सेसवरती एक परिणामच असणार आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी झाडं लावणं, झाडं असलेली त्यांचं कन्झर्वेशन करणं हे खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर काय आहे, टू मेंटेन, गरज काय आहे, टू मेंटेन balance of इकोसिस्टीमचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला लाईव्ह ॲज वेल ॲज नॉन लाईव्ह किंवा बायोटिक आणि अबायोटिक या गोष्टींचं संरक्षण करणं गरजेचं आहे, त्यांचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय, आपण म्हणू शकतो टू मेंटेन, आता ह्याच्यामध्ये काय म्हणू, टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी ॲक्च्युली असते काय, बायोडायव्हर्सिटी मेंटेन, ओके इथं थोडंसं स्पेलिंग राहिली, ओके MEINTAIN मेंटेन, टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, वी हॅव so many kinds of species on our planet, or we can say our earth, right? तर त्या सगळ्या व्हरायटी ऑफ पॉप्युलेशन आहेत आपल्याकडं. जोपर्यंत ह्या व्हरायटी राहतील त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतोय. बायो मीन्स लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स विविधता. त्याच्यामध्ये खूप विविधता आहे. ॲनिमल्समध्ये बघा, ह्युमन बिंग आहे, डॉग्स आहेत, कॅट्स आहेत, माऊस आहे, त्याच्यानंतर आपण रॅबिट्स बघू, डीर बघू, लायन, टायगर, स्नेक्स, क्रॅब्स, ओके वी हॅव लॉट ऑफ काइंड ऑफ ॲनिमल्स. ओके, प्लांट्समध्ये आपल्याकडं मँगो ट्री आहे, पपया आहे, ॲपल आहे, त्याच्यानंतर अकॅशियाच्या भरपूर स्पेसीज आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो ऑर्नामेंटल प्लांट, रोज आहेत, हिबिस्कस आहे, ओके काही फ्रुटिंग प्लांट्स आहेत आपल्याकडं, सपोटासारख्या आहेत. एवढ्या व्हरायटीज आहेत, तर मग त्यांचं कन्झर्वेशन केलं तरच बायोडायव्हर्सिटी मेंटेन होती. ओके, ही एक गरज आहे. याच्यानंतर आपण म्हणू टू प्रिव्हेंट damages of natural beauty. नॅचरल ब्युटीला सेव्ह करणं, डॅमेज होऊ न देणं, हे पण आपल्याला कन्झर्वेशनची गरज आहे. याच्यानंतर टू सॉल्व नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. आता हे नॅचरल आणि आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स काय असतात की काही नॅचरली येणाऱ्या डिझास्टर्स असतील किंवा आर्टिफिशियली जे मॅनमेड आहेत, क्रिएटेड आहेत. तर समजा सपोज करा आपण काय केलं आहे, खूप प्लांटेशन केलं आहे, एक फॉरेस्ट बनवला, रिफॉरेस्टेशन केलं किंवा फॉरेस्टेशन म्हणू आपण. हे जर केलं तर काय होतं की खूप साऱ्या ट्रीज अवेलेबल होतील. तेवढ्या ट्रीज काय करणार, ऑक्सिजन हाय अमाऊंटमध्ये प्रोड्यूस करतील. एवढं अमाऊंटमध्ये प्रोड्यूस झालेला ऑक्सिजन कशासाठी यूजफुल ठरणार, आपला ॲटमॉस्फिअर क्लीन, ओझोन लेअरचं डिप्लेशन होण्यापासून. आपण ह्याच्यामध्ये ते पण करू शकतो, वाय वी नीड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट, सो टू अवॉइड द डिप्लेशन इन ओझोन लेअर, इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ नीड.
जर आपण पोल्युशन नाही टाळलं तर ओझोन लेअरवरती त्याचा परिणाम होतोय. याचा अर्थ काय, जर आपण मग प्लांटेशन केलं किंवा फॉरेस्टेशन केलं तर आपला ओझोन लेअर पण प्रोटेक्ट होतो आहे आणि हे पण आपल्याला जे कन्झर्वेशनमध्ये आहे ती गरज आहे, म्हणजे हे एक नीड आहे. आता याच्यानंतर आपण विचार करू की कन्झर्वेशनमध्ये, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी किती असते, किती असायला पाहिजे. याच्यामध्ये बघा, सपोज करा आपण वी हॅव वन ग्रुप, आपल्याकडे एक ग्रुप आहे जे ॲज अ सोशल वर्कर म्हणून काम करतात. सोशल वर्कर काय करतात की समाजामध्ये होत असलेल्या काही गोष्टी ज्याच्या अगेन्स्ट, म्हणजे ज्या वाईट गोष्टी असतील त्यांच्या अगेन्स्ट जे असतात ते त्यांचं कार्य करत असतात की हे होणार नाही, त्यांना सपोर्ट करतात की त्या लोकांसोबत असं नाही होऊ देणार आम्ही. तर समाजकार्य करणारे लोक ज्या पद्धतीनं ते समाजकार्य करण्याच्या ज्या दृष्टिकोनानं ते आपलं एक ग्रुप बनवतील आणि सोशल वर्कर म्हणून काम करतील, तसंच सिमिलर काइंड आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअली, मी काय म्हणतो आहे, आपण इंडिव्हिज्युअली एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये पार्टिसिपेट केलाच पाहिजे सगळ्यांसाठी. आणि सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळ्यांनी मिळून याचं कन्झर्वेशन केलं पाहिजे. कसं करणार कन्झर्वेशन ॲक्च्युली असतं काय, आपल्याला सपोज करा की आपण एका पर्टिक्युलर एरियामध्ये राहतोय तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ओके, ती काय असते बघा. हे आपला एरिया, जिथं आपण, हे काय आहे, एक एरिया आहे रेसिडेन्शियल, ओके, रेसिडेन्शियल एरिया आहे. आता इथं ओके, इथं आपलं सॉरी हाऊस आहे. हा एरिया कम्प्लिटली आपल्या घराच्या आसपास, हाऊसच्या सराउंडिंगमध्ये जो एरिया असतो, आपण काय करतो, आपल्याकडं किती प्रकारचे वेस्ट प्रोड्यूस होतात, म्हणजे डोमेस्टिक वेस्ट असतो. डोमेस्टिक वेस्टमध्ये आपण व्हेजिटेबल्सच्या रिमेनिंग लिक्विड फॉर्ममध्ये काही इफ्लुएंट्स असतात, लिक्विड वेस्ट असतं, बरेचसे सॉलिड वेस्ट पण असतात. आता हे सॉलिड वेस्ट तुम्हाला माहिती आहे, आपण बघितलं आहे पोल्युशनमध्ये. तर या वेस्ट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कन्झर्वेशन कसं करतो आहे बघा. इथं आपल्याला काही सेपरेट अशी ग्रुप बनवायची नाही की जाऊन कन्झर्वेशन नाही, आम्हाला आज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करायचं आहे, असं नसतं. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते कन्झर्वेशनमध्ये, हे सगळे जे वेस्ट आपल्या घरी बनतात, प्रोड्यूस होतात, त्यांना आपल्या सराउंडिंगमध्ये थ्रो आउट करणार नाही, कुठं पण फेकणार नाही. ही आहे आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. याच्यानं काय होतं, तुम्हाला आता हे एक प्रकारचं इनडायरेक्टली तुम्ही एन्व्हायरमेंट कन्झर्व करताय. कसं करताय, इथं सॉईल पोल्युशन होऊ देणार नाही तुम्ही, बरोबर. याच्यानंतर इथला एअर पोल्युशन पण होऊ देणार नाही. सोबतच काय आहे, इथं सपोज करा इथं ट्रीज आहेत, काही एरिया आहे, गार्डन्स वगैरे असतील, त्यांना स्वच्छ ठेवताय, तर या ठिकाणी एन्व्हायरमेंट जो आहे तो कसा एकदम क्लीन राहतो. याचा अर्थ काय केला तुम्ही, पर्टिक्युलर एक कॉलनी असते, तिथं खूप स्वच्छता ठेवली जाते बाय ते काय करतात, ग्रुप बनवतात, मग त्या कॉलनीचा एक ग्रुप बनतो, एक माणूस ठेवतात, गार्डनर ठेवतात, ते गार्डनचं देखरेख करणार, सफाई कामगार ठेवतात, स्वच्छता ठेवतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी. हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रत्येकाची की वी हॅज टू कन्झर्व. पण
एक स्पेसिफिक आपल्याला जेवढं होईल तेवढं कन्झर्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की कशा पद्धतीनं आपण आपला हातभार लावू शकतो. आता ह्युमन पॉप्युलेशनचं कसं आहे की नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याला एक वर्ड आपण घेऊ, सँचिंग म्हणजे हिरावून घेणे, हिसकाटून घेणे, त्याला आपण म्हणू सँचिंग चालू आहे ह्युमन पॉप्युलेशनची. कोणापासून सँचनिंग करतोय तो? एन्व्हायरमेंट, नेचरपासून. प्रत्येक नॅचरल रिसोर्सेस ते हिसकावून घेत आहेत, हिरावून घेत आहेत, जबरदस्ती झाली, परंतु त्याला वापस काही देत नाहीत. म्हणजे आपण नॅचरल रिसोर्सेसचा वापर करतोय, परंतु तिथं परत रिहॅबिटायलेशन आपण नाही करतोय. म्हणजे जर समजा आपण एक फॉरेस्ट कट केला फॉर द पर्पज ऑफ रेल्वे ट्रॅक्ट बनवण्यासाठी, आणि तो रेल्वे ट्रॅक्ट बनवत असताना जेवढ्या ट्रीज तुम्ही तोडलेल्या असतात त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला परत कल्टिवेट केलं किंवा त्यांचं रिप्लांटेशन केलं तर तिथला एन्व्हायरमेंट परत तसा होईल, तर ती रिहॅबिटायलेशन झालं, हॅबिट तशी परत बनली. तर हे सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काही ॲक्ट्स पण आहेत, तसे गव्हर्मेंटल ॲक्ट्स आहेत आपल्याकडं. गव्हर्मेंटल ॲक्ट्समध्ये एक ॲक्ट आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे आपल्याकडं, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. हे 1980मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आलेला आहे, आपल्या भारतात तो लागू पावतो. तर फॉरेस्ट कन्झर्वेशन, फॉरेस्टमधल्या ट्रीज असतील, तुम्ही बघा, जर तुम्ही बिना परमिशनचं कुठल्या जंगलामध्ये जाऊन झाडं कापून घेऊन जा, तुम्हाला तुमच्यावरती हा ॲक्ट लागू पावतो, तुम्ही क्रिमिनल ठरता त्या ठिकाणी. तर तशा प्रकारचे ॲक्ट गव्हर्नमेंटने एम्प्लाय केलेले आहेत. विदाऊट सेंट्रल गव्हर्नमेंट, आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमिशनशिवाय इवन आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला देखील कुठलाच फॉरेस्ट डिस्ट्रॉय करता येणार नाही. आपल्यासारख्या माणसांचं तर दूर राहील. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेतली पाहिजे, तेव्हाच जाऊन रिझर्व फॉरेस्ट जे असतात ते तिथं काहीतरी करू शकतात. आता याच्यानंतर काय होईल, दुसरा एक ॲक्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986मध्ये अजून एक ॲक्ट आला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा. याच्यामध्ये आपल्याला काय केलं आहे, पर्पज काय आहे, तर कंट्रोल पोल्युशन कंट्रोल करणं, हे या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा पहिला पर्पज. असं एरवी आपल्याला माहिती नसतं, पण पोल्युशन करणं देखील हा एक क्राईम आहे, एक प्रकारचा क्राईम आहे. याच्यामध्ये नॅशनल म्हणजे काय म्हणतो आपण, नॅशनल जे असतात, नॅशनल पोल्युशन कंट्रोल एजन्सीज ज्या आहेत त्या आपल्याला परत आपल्याला त्या सतर्क करतात. एखादी इंडस्ट्री आहे खूप पोल्युशन करत असेल, एखादी इंडस्ट्री आहे खूप स्मोक रिलीज करत असेल, तर तिच्यावरती बॅन येतो बाय द ॲक्ट ऑफ 1986 एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. तर याच्यानंतर आपल्याकडं काही छोटे मोठे ॲक्ट्स तसे आहेत आणखीन. ओके, ॲनिमल कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहेत आपल्याकडं, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट्स आहेत काही. तर आपल्याकडं क्लाऊज आहेत काही, क्लाऊज 49A, त्याच्यानंतर आहे क्लाऊज 49B, क्लाऊज 49B, त्याच्यानंतर आहे क्लाऊज 49C. ओके, तर ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा. पहिल्यांदा तर आपण रेझिंग करू शकत नाही, रेझिंग ऑफ रेअर ॲनिमल इज प्रोहिबिटेड. जे रेअर ॲनिमल्स आहेत, लाईक वी हॅव डीर, वी हॅव लायन, वी हॅव टायगर, यांचं पालनपोषण करण्यावर हा ॲक्ट जो आहे तो कम्प्लिटली बॅन आहे. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे मोर वगैरे जे असतात रेअर वाईल्ड लाईफ आहेत, यांना आपण
त्यांचं पालनपोषण नाही करू शकत, त्यांना त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये फ्रीली जगू द्यायचं असं ॲक्ट सांगतो. याच्यानंतर काय आहे 49B काय सांगतो की जे आर्टिकल्स आहेत, आर्टिकल्स ज्या आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजेत. म्हणजे काय वापरण्यामध्ये यूज ऑफ आर्टिकल्स विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम द स्किन ऑफ रेअर ॲनिमल्स. स्किन म्हणा, हॉर्न, त्यांची शिंग वगैरे जे असतात काही त्याच्यानं पण बनवलं किंवा त्यांच्या टीथनं बनवलेले जर काही आर्टिकल्स असतील तर त्यांचं यूज करण्यासाठी पण बॅन आहे, प्रोहिबिशन आहे, लक्षात ठेवायचं. नाहीतर आपल्याला कसं आहे की आपण स्किनपासून, रेअर ॲनिमल्सच्या स्किनपासून काही बॅग बनवली, एखादी चेअरला कवरिंग बनवली तर आपल्याला ते चांगलं वाटतं असं, परंतु ते बॅनड आहे, ते तुम्हाला त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. क्लाउज 49.6 काय सांगतो, आर्टिकल्स जे बनवतात हे परमिशन्स जे विदाऊट परमिशन, ह्यांना लिगली हे माहिती नसतं कोण बनवायले, जर का असं कोणतं बनवत असतील तर त्याच्यावरती प्रोहिबिशन आहे. त्यांना हे आर्टिकल्स बनवण्यासाठी डिस्क्लोजर आहे, त्यांना ते करता येणार नाही. विच आर मेड फ्रॉम रेअर ॲनिमल्स आर्टिकल्स. ओके, सो दिस इज अबाउट कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट, social responsibility, some acts, and as well as we need of environmental conservation. ओके, नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपल्या पुढच्या क्लासमध्ये पाहूया.